तर लास्ट व्हिडिओ आपण Amazon हॉलचा केला होता आणि त्याच्यामधले हे प्लमचे एकाच रेंजचे 3 प्रोडक्ट्स आहेत. तर हा आहे प्लमचा कोकोनट मिल्क अँड पेप्टाइड शॅम्पू. हा शॅम्पू म्हणतो की हे फॉर ड्राय आणि रफ हेअरसाठी आहे, पण फ्रँकली स्पीकिंग हा शॅम्पू यूज केल्यानंतर माझे केस अजून ड्राय आणि अजून फ्रिझी झाले. माझ्या केसांचा हेअरफॉल अजून वाढला. तर हे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे. तर आता येऊया प्लमच्या ह्याच रेंजच्या कोकोनट मिल्क आणि पेप्टाइड कंडिशनर कडे. सो बेसिकली कंडिशनरचं काम आहे केस थोडं स्मूथ करणे, केसांचा टेक्स्चर थोडं एनहान्स करणं. बट ह्या कंडिशनरने पण थोडं डिसअपॉइंटमेंट केलं, कारण का केस स्मूथ नाही केली, केस एनहान्स नाही केली, म्हणजे माझ्या केसांना तरी वर्क नाही केलं. सो बेसिकली कंडिशनर इज नॉट कंडिशनिंग एनीमोर. अच्छा. तर थर्ड आहे याच रेंजचा प्लमचा कोकोनट आणि स्क्वॅलिन हेअर सिरम. तर हेअर सिरमचं बेसिकली काम असतं की केसांचा थोडं ग्लॉस आणणं, म्हणजे शाईन आणणं आणि केसांचं प्रेस कंट्रोल करणं. बट या सिरमने एवढं डिसअपॉइंटमेंट नाही केलं मला, पण एवढा काही ग्लॉस किंवा एवढा काही शाईन वाटलं नाही मला, आणि प्रेस कंट्रोल पण 50-50 होतं. आणि ह्या सिरमचा जो वास आहे ना, तो थोडासा पॅराशूट कोकोनट ऍडव्हान्स जे हेअर ऑइल आहे ना त्याच्यासारखा येतो. आणि प्लस हे सिरम जे आहे ना ते माझ्या केसांवरती थोडंसं ऑइली होतं. आणि प्लस हे प्रोडक्ट जे आहेत ते पॅराबेन आणि थॅलेट्स फ्री आहे. पॅराबेन म्हणजे कोणतेही हाय प्रिझर्वेटिव्ह यूज केले नाही, आणि थॅलेट्स म्हणजे कोणतेही हाय फ्रेग्रन्स असणारे केमिकल यूज केलेले नाहीये. तर प्लमचे मी आधी पण खूप प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत आणि मला सगळे प्रोडक्ट्स खूप आवडतात. पण का माहिती का, ह्या प्रोडक्ट्सने मला थोडंसं डिसअपॉइंटमेंट केलं. तर प्रोडक्ट्सने डिसअपॉइंटमेंट केलं की माझ्यामध्येच काही प्रॉब्लेम आहे, कमेंट्स मध्ये नक्की सांगा.